अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आज आपण या व्हिडिओमार्फत आपण स्वामी समर्थांना इच्छा पूर्ण होण्यासाठी हा नवस बोलायचा आहे. बघा, जर तुम्ही हा नवस बोललात तर तुमची इच्छा ही 3 तासाच्या आत पूर्ण होणार म्हणजे होणारच. बघा, आता बऱ्याच वेळेस काय होतं की आपण बरेचसे आपल्या अडचणी असतात, बऱ्याचशा आपल्या इच्छा असतात, बरेचसे आपले प्रॉब्लेम असतात आणि त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी त्याच्यातून काहीतरी मार्ग निघावा किंवा आपल्या ज्या काही मोठमोठ्या इच्छा आहेत तर त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या यासाठी आपण बरेचसे स्वामी महाराजांकडे नवस बोलतो. स्वामी महाराजांना विनंती करतो की माझ्या जीवनातील जे काही अडचणी प्रॉब्लेम आहेत तर ते दूर होऊ द्या स्वामी महाराज. मी तुम्हाला हे वाहीन किंवा स्वामी महाराज माझी ही इच्छा पूर्ण होईल, मी तुम्हाला ते वाहीन. समजा बघा, आता बऱ्याच वेळेस काय होतं की आपण स्वामी महाराजांना नवस बोलताना अशा प्रकारे बोलतो की स्वामी महाराज, माझी जर ही इच्छा पूर्ण झाली तर मी तुमच्या अक्कलकोट समजा मंदिरात येऊन किंवा अक्कलकोटमध्ये येऊन सर्व भावी भक्तांना प्रसाद स्वरूपात पेढे वाटेन. 1 किलो म्हणा, 5 किलो म्हणा असं बोलतो. त्याचबरोबर स्वामी महाराज, माझी ही इच्छा पूर्ण झाली तर मी तुम्हाला दानपेटीत एवढी दक्षिणा टाकेल किंवा स्वामी महाराज, माझी ही इच्छा पूर्ण झाली तर मी तुम्हाला ह्या फुलांचा हार आणील, त्या फुलांचा हार आणील किंवा सोन्याची एखादी वस्तू वाहीन किंवा चांदीची एखादी वस्तू वाहीन. अशा प्रकारे आपण स्वामी महाराजांना नवस करतो. पण बघा, आपण स्वामी महाराजांना आपल्याकडून काय हवं असतं? बघा, स्वामी महाराजांना आपल्याकडून फक्त सेवा हवी असते. फक्त आणि फक्त आपण जर स्वामी महाराजांचं उठता बसता काम करताना फक्त स्वामी महाराजांचं नामस्मरण जरी केलं तर ती सुद्धा सेवा खूप उच्च कोटीची सेवा असते. स्वामी महाराजांना कोणत्याच भक्तांकडून कशाचीही अपेक्षा नसते. फक्त अपेक्षा असते ती फक्त अंतःकरणातून सेवा, अंतःकरणातून भाव आणि अंतःकरणातून केलेली सेवा. बस एवढंच स्वामी महाराजांकडे. म्हणजे स्वामी महाराज आपल्याला हे मागत नाहीत की तुम्ही मला पैसे द्या, चांदी द्या, सोनं द्या, अन्नदान करा, म्हणजे दानपेटीमध्ये पैसे टाका, असं स्वामी महाराजांचं म्हणणं नसतं. आपल्याकडून होईल तितकी जी सेवा आपण करतो ती सर्वात प्रिय स्वामी महाराजांना असते. तर तुम्हाला काय करायचं आहे? स्वामी महाराजांच्या मंदिरात जावा, तुम्ही केंद्रात जावा. तुम्हाला अशा प्रकारे जर तुम्ही स्वामी महाराजांना हा नवस बोलला तर बघा, तुमची ती लवकरात लवकर इच्छा पूर्ण होऊ शकते. 3 तासातच काय. तर तुम्ही ज्यावेळेस हा नवस बोललात त्या क्षणात सुद्धा तुमची ती इच्छा पूर्ण होऊ शकते. इतकी म्हणजे पॉवरफुल स्वामी महाराजांची ही सेवा किंवा स्वामी महाराजांची या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे. तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही केंद्रात जाता असाल, मठामध्ये जात असाल किंवा अक्कलकोटला जात असाल, त्यावेळेस तुम्हाला एक नारळ, खडीसाखर आणि फूल घेऊन जायचं आहे. स्वामी महाराजांच्या समोर तुम्हाला बसायचं आहे आणि स्वामी महाराजांना जी काही तुमची इच्छा आहे ती इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत आहे तर ती इच्छा जी तुमच्या मनामध्ये आहे किंवा समजा तुम्ही खूप अडचणीत आहात, त्या अडचणीतून मार्ग निघावा असं वाटत असेल तर तुम्ही स्वामी महाराजांसमोर बसून डोळे मिटून तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा स्वामी महाराजांना सांगा. किंवा जी तुमची अडचण आहे, जी काय तुमच्या जीवनामध्ये जे काही संकट आहे, त्या संकटाला तुम्ही सामोरे जात आहात, ते सर्व काही संकट तुम्ही स्वामी महाराजांना सांगायचे आहेत आणि स्वामी महाराजांना सांगायचं की स्वामी महाराज, माझी ही इच्छा पूर्ण तुम्ही लवकरात लवकर करा. मी 108 स्वामीचरित्र पारायण करणार आहे आणि हे पारायण पूर्ण होण्याच्या आतच स्वामी महाराज, तुम्ही माझी ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण करणार, हा माझा तुमच्यावर असलेला विश्वास आहे. त्याचबरोबर स्वामी महाराज, माझी ही इच्छा पूर्ण करा. मी तुमचे 11 गुरुवारचं व्रत करेन किंवा 21 गुरुवार करेन असं तुम्ही स्वामी महाराजांना म्हणा. किंवा स्वामी महाराज, मी तुमचं उठता बसता सतत
सतत म्हणजे तुमचं नामस्मरण करेन. अंतःकरणातून एकदम विश्वास ठेवून मी तुमचं नाम जप करेन. किंवा स्वामी महाराज मला या अडचणीतून बाहेर काढा. मी तुमचं स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायण व्रत करीन किंवा गुरुचरित्राचं पारायण करीन किंवा जी काही सेवा मला होईल ती सेवा मी स्वामी महाराज करेल आणि ती सेवा एकदम अंतःकरणातून विश्वास ठेवून ही सेवा मी करेन. फक्त आणि फक्त स्वामी महाराज तुमची साथ मला हवी आहे. कारण हा जो मी तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे तो कधीच डगमगणार नाही. हा माझा विश्वास आहे तुमच्यावर की तुम्ही ही माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करणार. असं स्वामी महाराजांना तुम्हाला नवस बोलायचं आहे. बघा, ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे स्वामी महाराजांना नवस बोलचाल तुमचा त्या क्षणातच समजा नवस पूर्ण झाला आणि त्या क्षणातच तुमची अडचण दूर झाली म्हणून समजा. कारण ज्यावेळेस स्वामी महाराजांचा वरदहस्त आपल्यावर येतो त्यावेळेस आपल्या जीवनात कसलंच संकट कसलीच अडचण राहत नाही आणि इच्छा जी काय आहे तर ती तर पूर्ण होणारच. बघा, कोणाची लवकर होईल कोणाची उशिरा होईल. ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार ज्याच्या त्याच्या कर्मानुसार प्रत्येकाला हे फळ लवकर उशिरा मिळतच असतं. फक्त जो कोणी स्वामी महाराजांवर अतूट विश्वास ठेवतो त्याची स्वामी महाराज ही लवकरात लवकर इच्छा पूर्ण करतच असतात. फक्त आपण स्वामी महाराजांना आपण स्वामी महाराजांना काहीतरी देऊ इतके पण आपण मोठे नाही. आपण स्वामी महाराजांच्या पुढे खूप छोटे आहोत. जे काही आपलं आहे ते सर्व काही स्वामी महाराजांनी आपल्याला दिलेलं आहे. सर्व काही त्यांच्यामुळे आपल्याला आहेत. जे काही आपण खातो पितो लिहितो म्हणजे घालतो ते सर्व काही स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्याला मिळालेलं असतं. मग आपण त्यांना देणे इतके पण मोठे नाहोत. त्याच्यामुळे जी काही आपल्याकडून सेवा होते ती सेवा स्वामी महाराजांसाठी करा. बघा, सर्वात प्रिय सेवा स्वामी महाराजांना आवडते ते म्हणजे नामस्मरणाची. मग तुम्ही नामस्मरण करा, जप करा स्वामी महाराजांचा किंवा तारक मंत्राचं अनुष्ठान करा, 108 स्वामीचरित्र पारायण करा, गुरुचरित्र पारायण करा किंवा जी काही तुम्हाला सेवा होईल ती सेवा करा. आणि बघा, तुम्हाला ह्या सेवेचा किती लवकरात लवकर अनुभव येईल. तर तुम्ही दुसऱ्या काही सेवा करण्याऐवजी ही तुमची जी काही इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला जर वाटत असेल तर हा नवस तुम्ही स्वामी महाराजांना नक्की बोलून बघा. तुमची इच्छा ही 3 तासाच्या आत पूर्ण होणार म्हणजे होणारच. हा माझा स्वतःचा अनुभव सिद्ध म्हणजे स्वतः मी हा अनुभवलेली सेवा उपाय आहे. तुम्हीही हा नक्की उपाय सेवा करून बघा. एकदा तुम्ही स्वामी महाराजांना आतुरतेने हाक मारून बघा. नक्की ते तुमच्या संकटकाळी तुमच्या समोर ते येतील, तुमच्याकडे ते धावून येतील, तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढतील आणि जी काही तुमची इच्छा आहे ती इच्छाही तुमची पूर्ण करतील. खरंच स्वामी महाराजांची लीला ही अगाध आहे. ते आपल्या कोणत्याच भक्तांना ते कधीही एकटं पडू देत नाहीत. संकट असो, सुख असो, दुःख असो तर सदैव आपल्यासोबत आपले स्वामी. तर ही सेवा तुम्ही नक्की आवर्जून करून बघा. अशा प्रकारे नवस तुम्ही नक्की करून बघा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर मग भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. श्री स्वामी.